विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या मुख्य घटकातील वर्तुळाचे घटक हा उपघटक पाहणार आहोत। यामध्ये आपण वर्तुळाच्या घटकामध्ये वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाचं केंद्र, त्रिज्या, जीवा, व्यास, स्पर्शिका, छेदिका, केंद्रीय कोन, लघु वर्तुळकंस, विशाल वर्तुळकंस, अर्धवर्तुळ हे घटक पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात वर्तुळ म्हणजे काय येथून। तर वर्तुळाची व्याख्या अशी केली जाते, एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय। आता आपल्याला आपल्या स्क्रीनवरती एक बिंदू दिसत आहे। आता मी काय करतोय, तर हा जो बिंदू आहे या बिंदूपासून समान अंतरावर काही बिंदू घेतो। आता जे बिंदू समान अंतरावर घेतले त्याच्यामध्ये काही अंतर दिसतं आपल्याला त्या दोन बिंदूमध्ये, तर त्याच्यामध्ये पण आणखीन मला बिंदू घेता येतील। तर मी तसेच बिंदू जर घेत राहिलो तर सर्व बिंदू एकमेकाला चिटकलेले तुम्हाला दिसतील आणि ज्यावेळेस जास्त बिंदू त्या ठिकाणी होतील त्यावेळेस आपल्याला जी आकृती मिळणार आहे ती अशी, आता जी आपल्याला स्क्रीनवरती दिसते अशी आकृती, ही आकृती म्हणजे वर्तुळ आहे। आणि या आकृतीमध्ये जो आपण स्थिर बिंदू घेतला होता त्या स्थिर बिंदूला त्या वर्तुळाचे केंद्र असे म्हणतात। म्हणजेच आपण या ठिकाणी जर वर्तुळ केंद्राची व्याख्या केली तर ती व्याख्या अशी करता येईल, वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्र म्हणतात। आपल्याला आकृतीमधून लक्षात आलं असेल की कोणता बिंदू आहे की ज्याला वर्तुळाचं केंद्र म्हणतात। पुढे आहे वर्तुळाची त्रिज्या। चला तर मग पाहूयात कशाला म्हणतात वर्तुळाची त्रिज्या। तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। तसेच वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडालाही वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। आपल्याला आपल्या स्क्रीनवरती एक आकृती दिसते, ती आकृती आहे वर्तुळाची। त्या वर्तुळाचं केंद्र आहे ओ। आता आपण या ठिकाणी या वर्तुळावर कोठेही एक बिंदू घेऊयात, त्या बिंदूला ए नाव देऊयात। तर या ठिकाणी आपल्याला ए बिंदू दिसतो। आता वर्तुळाचं केंद्र आणि त्या वर्तुळावरचा बिंदू यांना जोडून घेऊयात। यांना जोडल्यानंतर जो रेषाखंड मिळतो तो आहे रेषाखंड ओ ए आणि त्या रेषाखंड ओ एलाच वर्तुळाची त्रिज्या म्हणतात। एका वर्तुळाला अनंत त्रिज्या काढता येतात आणि एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात। पुढील घटक आहे वर्तुळाची जीवा। पाहूयात वर्तुळाची जीवेची व्याख्या काय आहे। वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात। आपल्या स्क्रीनवरती जी आकृती आहे ती वर्तुळाची आहे हे आपणास माहीत आहे। आता या वर्तुळावरती आपण कोठेही दोन बिंदू घेऊयात। एक बिंदू घेतला आपण, त्या बिंदूला ए नाव दिलं। दुसरा एक बिंदू आपण या ठिकाणी घेतला, त्या बिंदूला बी नाव दिलं। हे दोन बिंदू आपण रेषाखंडाच्या साहाय्याने जोडून घेऊयात। आपल्याला मिळाला तो रेषाखंड ए बी आणि या ए बी रेषाखंडालाच वर्तुळाची जीवा म्हणतात। एका वर्तुळाला अनंत जीवा काढता येतात, परंतु सर्व जीवांची लांबी समान असतेच असे नाही। पुढे आपण पाहतोय व्यास। कशाला म्हणतात व्यास ते पहा। वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास म्हणतात। व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। व्यास हा वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो। एका वर्तुळाला अनंत व्यास काढता येतात आणि सर्व व्यासांची लांबी ही समान असते। म्हणजे सर्व व्यास एकाच वर्तुळाचे सर्व व्यास एकरूप असतात। समोर असलेल्या आकृतीमध्ये ए बी ही वर्तुळाची जीवा आहे, परंतु ही जीवा वर्तुळ केंद्रातून गेलेली आहे आणि म्हणून या जीवेला व्यास म्हणतात आणि म्हणून या ठिकाणी ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे। पुढील घटक आहे स्पर्शिका।
वर्तुळाला वर्तुळावरील एका बिंदूतून छेदून जाणाऱ्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. समोर असलेल्या आकृतीमध्ये ए हा वर्तुळावरील बिंदू आहे आणि रेषा यल ही त्यावरील बिंदूतून छेदून जाणारी रेषा आहे, म्हणून या वर्तुळाची रेषा यल ही स्पर्शिका आहे. एका वर्तुळाला अनंत स्पर्शिका काढता येतात. त्यानंतरचा घटक आहे छेदिका. वर्तुळाला वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूतून छेदून जाणाऱ्या रेषेला त्या वर्तुळाची छेदिका म्हणतात. समोर असलेल्या आकृतीमध्ये रेषा एम ही वर्तुळाला वर्तुळावरील ए आणि बी या दोन बिंदूतून छेदून जाते, म्हणून या ठिकाणी रेषा एम ही या वर्तुळाची छेदिका आहे. पुढील घटक आहे केंद्रीय कोन. कोणाला म्हणतात केंद्रीय कोन? तर ज्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्र असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. आपल्या समोर असलेल्या आकृतीमध्ये कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे, कारण या कोनाचा जो शिरोबिंदू आहे तो आहे ओ आणि हा ओ बिंदू वर्तुळाचा केंद्र आहे. पुढे आहे वर्तुळ कंस. काय आहे वर्तुळ कंस ते पाहूयात. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात. त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणतात. समोर आकृती आहे. समोरच्या आकृतीमध्ये वर्तुळ दाखवलेलं आहे. त्या वर्तुळामध्ये ए बी ही जीवा काढलेली आहे. त्या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत, तर ते दोन्ही भाग म्हणजे वर्तुळ कंस. वर्तुळ कंसाचे प्रकार. वर्तुळ कंसाचे 3 प्रकार पडतात: लघु वर्तुळ कंस, विशाल वर्तुळ कंस आणि अर्धवर्तुळ कंस. तर बघा, लघु वर्तुळ कंस कशाला म्हणतात ते? वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही भाग किंवा दोन्ही कंस समान नसल्यास लहान कंसाला लघुकंस म्हणतात. थोडक्यात असंही सांगितलं जातं, वर्तुळाच्या जीवेच्या ज्या भागाला वर्तुळाचे केंद्र नसते त्या भागाला लघु वर्तुळ कंस म्हणतात. आपल्या स्क्रीनवर असलेल्या आकृतीमध्ये कंस ए एक्स बी हा लघु वर्तुळ कंस आहे. पाहुयात विशाल वर्तुळ कंस कशाला म्हणतात ते. वर्तुळाच्या जीवेमुळे होणारे वर्तुळाचे दोन्ही कंस समान नसल्यास मोठ्या कंसाला विशाल वर्तुळ कंस म्हणतात. थोडक्यात असंही सांगितलं जातं, वर्तुळाच्या जीवेच्या ज्या बाजूला वर्तुळाचे केंद्र असते त्या बाजूला कंस हा विशाल कंस असतो. आपल्या समोरील आकृतीमध्ये कंस ए वाय बी हा विशाल वर्तुळ कंस आहे. पुढे आहे अर्धवर्तुळ कंस. वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे होणारे दोन्ही कंस समान असतात, अशा कंसाला अर्धवर्तुळ कंस म्हणतात. खाली दिलेली आकृती आहे. या आकृतीमुळे व्यास ए बीमुळे वर्तुळाचे 2 समान भाग झालेले आहेत आणि 2 समान झालेले जे भाग आहेत ते दोन्ही कंस आहेत आणि त्या दोन्ही कंसाला अर्धवर्तुळ कंस म्हणतात. या ठिकाणी कंस ए एक्स बी व कंस ए वाय बी हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस आहेत. पुढे कंसाचे मापन किंवा कोणत्या कंसाचे माप काय असते याच्या संदर्भात थोडीशी माहिती आहे. त्यामध्ये संपूर्ण वर्तुळाचे माप जे असते ते 360 अंश असते. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. लघु वर्तुळ कंसाचे माप हे केंद्रीय कोनाचे मापा एवढे असते आणि विशाल वर्तुळ कंसाचे माप हे 360 अंश वजा लघु वर्तुळ कंसाचे माप एवढे असते. यानंतर शेवटचा भाग म्हणजे वर्तुळ या घटकावर आधारित असलेली काही महत्त्वाची सूत्रे. सूत्र आपल्या समोर आहेत. सूत्र आहे व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. दुसरं सूत्र आहे परिघ बरोबर म्हणजे वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर किंवा
परिघ बरोबर पाय डी हेही सूत्र आपल्याला लिहिता येईल. नंबर 3, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. या ठिकाणी पाय ही अपरिमेय संख्या असून पायची किंमत अंदाजे लिहिलेली असते, ती असते 22/7 किंवा 3.14. पुढील घटक आहे एकरूप कंस. एकरूप कंसाची व्याख्या आहे, जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप कंस असतात. म्हणजे एकच वर्तुळ असलं पाहिजे आणि त्याची दोन कंस आहेत आणि त्या दोन्ही कंसाचं माप समान आहे. असं जर असेल तर त्या दोन कंसाला एकरूप कंस म्हणतात. म्हणजे समान मापाच्या कंसाला एकरूप कंस म्हणतात. हे आपल्याला त्या ठिकाणी व्याख्या लक्षात येईल. शेजारी असलेली जी आकृती आहे, या आकृतीमध्ये जर मापकंस AXB कुठं आहे पहा आकृतीमध्ये, AXB बरोबर मापकंस CYD. आकृतीमध्ये पहा CYD कुठं आहे ते, हे दोन्ही कंस जर बरोबर असतील, यांची मापं समान असतील तर कंस AXB आणि कंस CYD हे दोन्ही कंस एकरूप असतात. यानंतर पुढं आपण पाहणार आहोत वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म. वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचे गुणधर्म. तर पहिला गुणधर्म या ठिकाणी आहे, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा. एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. म्हणजे एक वर्तुळ आहे, त्याच्यामध्ये एकरूप कंस आहेत, तर त्या एकरूप कंसाशी त्या कंसाचे जे अंत्यबिंदू आहेत, त्या कंसाचे अंत्यबिंदू जोडल्यानंतर आपल्याला जीवा मिळणार आहे. तर त्या जीवासुद्धा एकरूप असतात. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, कंस AXB एकरूप कंस CYD हे दोन कंस जर एकरूप असतील, कोणते कंस, AXB आणि CYD हे दोन कंस जर एकरूप असतील तर AXB या कंसाशी निगडीत असलेली जीवा आहे AB आणि CYD या कंसाशी निगडीत असलेली जीवा आहे CD. तर या दोन जीवा म्हणजेच जीवा AB आणि जीवा CD या एकरूप असतात. जीवा AB एकरूप जीवा CD असते. यानंतर दुसरा गुणधर्म या ठिकाणी आहे, एका वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघुकंस व संगत विशाल कंस एकरूप असतात. एका वर्तुळात दोन जीवा एकरूप आहेत. दोन जीवा एकरूप सारख्याच लांबीच्या दोन जीवा असतील तर त्या जीवांशी जो कंस तयार होणार आहे, त्या जीवाशी संबंधित असलेला संगत लघुकंस असेल किंवा मग विशाल कंस असेल तर हे कंससुद्धा कसे असतात, तर एकरूप असतात. म्हणून या आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, जीवा AB एकरूप जीवा CD असेल. जीवा AB आणि जीवा CD यांची मापं समान असतील, या दोन जीवा एकरूप असतील तर कंस AXB आणि कंस CYD हे दोन कंस एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात लक्षात येईल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एकरूप जीवा एकरूप कंस तयार करतात. आणि जो पहिला गुणधर्म पाहिला होता आपण, त्या संदर्भात काय म्हणता येईल आपल्याला, तर एकरूप कंस एकरूप जीवा तयार करतात. पुढे आहे आजचा स्वाध्याय. स्वाध्याय आपण गणितासाठी केलेल्या स्वाध्यायवहीमध्ये सोडवायचा आहे.